कढईत मीरा चकल्या तळणार. गरम तेल, त्याची वाफ या चिमणीत जाणार आणि चिमणीत ठेवलेला फुगा त्या वाफेनं फुटणार. फुग्यातलं पाणी कढईतल्या गरम तेलात आणि कढईतलं गरम तेल मीराच्या अंगावर. मीरा, आता तुला कोणी वाचू शकणार नाही आणि मंजिरीचा हा प्लॅन यावेळेला फसणार नाही. आईसाहेब, आईसाहेब, अहो तुम्ही इतक्या घामाघूम का झालात? काय झालं? अगं घामाघूम म्हणजे उकाडा केवढा आहे. आणि हा ते मी जरा शेगडी आणि सिलेंडर चेक करत होते, म्हणजे काही लिकेज वगैरे नाही ना म्हणून. आईसाहेब, यावेळेस मी लक्ष ठेवेन. हो मीरा, तू लक्ष ठेवशील, पण मला काळजी वाटतच राहते ना. आणि मागच्या वेळेला संकट टळलं, पुन्हा तसं काही व्हायला नको. आणि तुला अजून गॅसचा वास पण येत नाही ना, म्हणजे काही लिकेज वगैरे असेल तर. हो ठीक आहे, मी येते. अरे अथर्व आलाच. चला चकल्या तळायला घ्या. आईसाहेब, अहो चकल्या तळायच्या अगोदर त्याचं पीठ बनवावं लागेल आणि बाकी सगळ्या गोष्टी पण कराव्या लागतील ना. हो, मी पण ना. आणि अथर्व, हे सगळं जोडीने करायचं बरं का. नाही नाही तर तू उभा राहशील आणि तीच करत बसेल सगळं. नाही आई, करेन ना मी. ही शिकवेल मला. हो शिकवेल. चला लागा कामाला, लागा. आलेच मी. येस. वेदाचे बाबा, काय मग चकल्या बनवणार आहात ना की घाबरलात? यात घाबरण्यासारखं काय ते मला कळलं नाही. आणि सेकंडली, लेट्स स्टार्ट. चल. बरं चला. या बाईचा ना नक्कीच स्क्रू ढिला झालाय. शी इज आउट ऑफ अ सेन्सेस. फोनवर काहीतरी बोलत रूम मध्ये असं सांगितलंय. आले मी. आता काय करायचं? काही सांगत सुद्धा नाही. माझा दिवस येऊ दे, हिला पण बघून घेईन मी. आला मेसेज बाईचा. मोठ्याने मेसेज वाचू नकोस, काही बोलू नकोस. जे काही बोलायचं ते मनातल्या मनात. मी रूम मध्ये येईन, तुला विचारेन, तू म्हण मुलुंडला जायचंय. मी विचारेन का. तू काही न सांगता निघून जा. 1 तास तिथे काहीतरी टाइमपास कर आणि तिकडे गेल्यावर मीराविषयी, माझ्याविषयी मोठ्याने काही बडबड करू नकोस. काय हिचं?
माया, चल ग जरा फॅक्टरीच्या वर्कर्सना दिवाळी बोनस द्यायचा आहे ना, त्याची लिस्ट काढायची. चल. नाही, मी नाही येऊ शकत. का? मला एक काम आहे मुरुंडला, त्यामुळे मला तिकडे जायचं. मुलुंडला का? सांगते मी, सध्या घाईत आहे, तासभर लागेल मला. माया, काय चाललंय या मुलीचं? घरात दिवाळीची एवढी गडबड सुरू आहे आणि ही मुलुंडला कशाला गेली? बरं, विचारलं तर नीट सांगत सुद्धा नाही. कधी कधी ना मला मायाचाच जास्त संशय येतो. तिच्यात आणि मीरामध्ये पण फारसं काही बरं सुरू नाहीये. भीती वाटते मला. आता ही मुलुंडला का गेली हे बघायला मी तिच्या मागे गेले असते, पण घरात एवढी गडबड आहे दिवाळीची, नाही जाऊ शकणार मी. आणि दुसऱ्या कोणाला पण नाही पाठवू शकणार आता. आई, तुम्ही काळजी करू नका. जे तुम्हाला शक्य नाहीये ना ते मी करेन. मी जाऊन बघतेच मुलुंडला नक्की काय काम आहे ते. आई, तुमचा संशय ना अगदी योग्य आहे. या मायाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. अंबिका, तू एक आत्मा आहेस म्हणून तुला फक्त ऐकू येऊ शकतं. तेही बोललेलं, मनातलं नाही. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे नाही कळू शकत तुला. आता तू इथे नाही म्हटल्यावर तुझ्या लाडक्या मीराला कोण वाचवणार? हे धुतलं. हो. हां, ते जरा नीट पुसून पण घ्या. ओके.